हॅलो हाय नमस्कार. आजची रेसिपी तर इतकी सुंदर आहे ना. आज टोमॅटोच्या चटणीची रेसिपी दाखवते. इतकी सुंदर आहे. भाताबरोबर, चपाती, भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तीच टोमॅटोची चटणी इतकी सुंदर असते. आपल्याला आवडीची भाजी नसेल, आवडीचं जेवण नसेल आणि भूक लागली असेल तर अशी पटकन चटणी बनवा आणि गरमागरम भाताबरोबर किंवा जिरा राईस, कोणताही राईस असू दे त्याच्याबरोबर खाऊ शकता. अशी सुंदर आहे. चला तर मग दाखवते. इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो आता आपण असे चिरून घेऊया. 1 कांदा आणि 3 टोमॅटो असे आपल्याला घ्यायचे आहेत. एवढ्या साईजमध्ये आहेत म्हणून मी 3 घेतले. तुम्हाला क्वांटिटी किती करायची असेल चटणीची त्याच्यानुसार तुम्ही टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. टोमॅटो आपण असे मधोमध चिरून घेऊया. आणि कांदा एक घेतलेला आहे. कांदा असा छोटासाच घेतला आहे, जास्त नाही. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. साधी सोपी रेसिपी आहे पण खायला इतकी टेस्टी आहे ना, त्यामुळे अगदी नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. सगळ्यांची फेवरेट होऊन जाईल. अशा अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, मोठी तर खातील पण लहान मुलंसुद्धा खातील. टिफिनला पण अगदी काय भाजी वगैरे करायला वेळ नसेल ना, तर अशा पद्धतीने ही टोमॅटोची चटणी पण घेऊन गेलात ना तरीसुद्धा खूप छानपैकी होईल. इथे आता तेल घेतले, 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण जे टोमॅटो कापले होते ते टोमॅटो डायरेक्ट आपण ह्याच्यावरती शिजायला ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण टोमॅटो शिजायला ठेवलेले आहेत. आणि इथे घ्यायची आहेत मी 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या. इथे 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ह्या टोमॅटो जेव्हा शिजेल ना त्याच्यासोबतच आपल्याला शिजायला ठेवायच्या आहेत. आता झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटासाठी टोमॅटो आपला शिजायला ठेवायचा आहे. हे बघा टोमॅटो छानपैकी शिजला आहे. आता आपण जरासा तो परतवून घेऊया आणि आपल्याला ते टोमॅटोचं जे वरती साल आहे ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला चटणी ही स्मॅश करायला वगैरे म्हणजे टोमॅटो स्मॅश करायला छानपैकी होईल. साल तो काढून घ्या. नाही काढलं तरीसुद्धा चालू शकतं पण काढलं तर उत्तम. अशा पद्धतीने आणि शिजला ना टोमॅटो की अगदी अलगद साल हे निघतं त्याचं. अशा पद्धतीने आपण सगळ्या टोमॅटोची साल हे काढून घेऊया. आणि आता आपल्याला हा टोमॅटो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे. सगळं मीडियम फ्लेमवरती करायचं म्हणजे छानपैकी आपली चटणी ही पूर्णपणे एका बाजूला शिजेलसुद्धा आणि आपण एका बाजूला ती सगळी व्यवस्थेशी तयार करू. आपल्याला काही मिक्सरमधनं वगैरे काढायचं नाही आहे. असंच थोडंसं जरा जाडसर, थोडा बारीक अशाच पद्धतीची आपल्याला चटणीमध्ये टोमॅटो पाहिजे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता जो आपण कांदा बारीक चिरला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया. कांदा आधी नाही टाकायचा, आत्ताच टाकायचा आहे कारण का आपल्याला कांदा भरपूर शिजवायचा नाही आहे. आता एक बेसिक मसाले त्याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे मी धणे पावडर 1 टीस्पून घेतलेली आहे. जिरा पावडर 1 टीस्पून घेतलेली आहे. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकूया आणि परत एकदा सगळं काही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि झटपट टेस्टी अशी आपली टोमॅटोची ही चटणी तयार झालेली आहे. गरमागरम भाताबरोबर तर मी तर सजेस्ट करेन राईस, तुम्ही जिरा राईस घ्या, प्लेन राईस घ्या, ही चटणी खाऊन बघा. 2 घास जास्तच जातील. अशा पद्धतीने इतकी सुंदर अशी ही टोमॅटोची चटणी आहे. रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून सुंदर रेसिपी नवीन व्हिडिओसोबत परत भेटूया. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली अशा पद्धतीने टोमॅटोची चटणी करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट्स करून सांगा कशी झाली तुमची ही चटणी ती. चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.